सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या कुशीत वसलेलं सोनवाडी नावाचं एक छोटंसं गाव होतं. गाव हिरवेगार होतं. आजूबाजूला शेतं, विहिरी, आंब्याच्या बागा आणि सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटानं गाव जागं व्हायचं. गावातील लोक साधी, प्रामाणिक आणि कष्टाळू होते. त्या गावात गोपाळ आणि सावित्री नावाचं एक जोडपं राहत होतं. त्यांच्याकडं फारशी जमीन नव्हती. फक्त 2 एकर कोरडवाहू शेती होती. पाऊस चांगला झाला तर पीक यायचं, नाहीतर कर्ज आणि चिंता. त्यांना एकच मुलगा होता, त्याचं नाव गणेश. गणेशाचा जन्म झाला आणि त्या दिवशी घरात आनंदाचं वातावरण होतं. गोपाळने देवासमोर हात जोडून म्हटलं, देवा, माझ्याकडे पैसा नाही, पण या मुलाला चांगले संस्कार दे. हा आमच्यापेक्षा मोठा माणूस होऊ दे. सावित्रीनं बाळाला कुशीत घेतलं आणि प्रेमाने म्हणाली, माझा गण्या शिकेल, मोठा होईल आणि आमचं नाव उज्ज्वल करेल. त्यांचे गरीब मातीचं घर होतं आणि छप्परही कौलाचं होतं. पावसाळ्यात कधीकधी छपरातून पाणी गळायचं, तरीही त्या घरात प्रेमाची कमी नव्हती. पहाटे 4 वाजता सावित्रीबाई उठायची. ती अंगण झाडायची, सडा टाकायची, रांगोळी काढायची, चूल पेटून भाकरी आणि पिठलं बनवायची. तेवढ्यात गोपाळ बैलांना चारा घालून शेतासाठी तयार व्हायचा. तेव्हा सावित्रीबाई म्हणाली, अहो, आधी 2 घास खाऊन जा. गोपाळ हसत म्हणायचा, मी खाईन, पण आधी आपल्या गण्याला दूध दे. गणेश लहानपणी खूप गोड आणि निरागस दिसत होता. तो शाळेत जायचा. शिक्षक त्याचे कौतुक करायचे. एके दिवशी शिक्षकांनी विचारलं, मोठा झाल्यावर कोण होणार? त्यानं अगदी सहज सांगितलं. कोणी डॉक्टर म्हणाले, तर कोणी पोलीस म्हणाले, तर गणेश म्हणाला, मी मोठा होऊन माझ्या आईवडिलांचा आता आराम देणार. हे ऐकून वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला. तेव्हा शिक्षक म्हणाले, शाब्बास, जो आईवडिलांचा विचार करतो तो आयुष्यात नक्की मोठा होतो. 1 वर्ष आता दुष्काळ पडला. शेतात पीक आलं नाही. घरात धान्यही कमी झालं. सावित्रीने तिच्या लग्नातील सोन्याचे छोटे कानातलेही विकले. गोपाळाला ते कळल्यावर तो म्हणाला, हे का केलंस? सावित्री शांतपणे म्हणाली, दागिने पुन्हा मिळतील, पण मुलाचं शिक्षण थांबता कामा नये. गोपाळच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. 5वी नंतर गणेशला तालुक्याच्या शाळेत पाठवण्यात आलं. गावापासून शाळा 3 किलोमीटर दूर होती. दररोज तो चालत जायचा. सुरुवातीला तो मन लावून अभ्यासही करायचा. शिक्षक म्हणायचे, गणेश खूप हुशार आहे. आईवडिलांना त्याचा अभिमान वाटायचा. काही महिन्यांनी त्याची ओळख काही मोठ्या मुलांशी झाली. त्यात रम्या, बंड्या आणि नानाही होते. हे तिघे अभ्यासापेक्षा गावभर हिंडायचे, शाळा बुडवायचे, विड्या ओढायचे, लहान मुलांची चेष्टा करायचे. रम्या म्हणाला, अरे गण्या, एवढा अभ्यास करून काय मिळणार? गणेश म्हणाला, मला मोठं व्हायचं आहे. बंड्या हसला, मोठं? आधी आयुष्य मजेत जग. गणेश गप्प बसला. दुसऱ्या दिवशी त्यांनी गणेशला नदीकाठी नेलं. शाळा बुडवली. संपूर्ण दिवस मासे पकडणे, झाडावर चढणे, गावभर फिरण्यात गेला. संध्याकाळी घरी आल्यावर आईनं विचारलं, आज शाळेत काय शिकवलं? गणेश थोडा घाबरला. पहिल्यांदाच त्यानं आईशी खोटं बोललं. आज गुरुजी आले नव्हते. आईनं त्याच्यावर विश्वास ठेवला, पण त्या रात्री गणेशला झोप लागली नाही. एक खोटं बोलल्यावर दुसरं खोटं बोलणं सोपं वाटू लागलं. तो वारंवार शाळा बुडवू लागला. गृहपाठ करेन म्हणायचा, पण करायचा नाही. आई विचारायची, अभ्यास झाला का? तो म्हणायचा, हो, पण पुस्तक उघडलीही जात नव्हती. एके दिवशी वर्गशिक्षक गोपाळाला भेटले. ते म्हणाले, तुमचा गणेश आधीसारखा राहिलेला नाही. गोपाळ आश्चर्यचकित झाला. गोपाळ म्हणाला, का गुरुजी? तो शाळा बुडवतो, अभ्यास करत नाही. गोपाळच्या पायाखालची जमीन सरकली. त्या रात्री गोपाळने गणेशला जवळ बसवलं. रागवला नाही, अगदी शांत आवाजात म्हणाला, बाळा, माझ्या हातावरचे घट्टे बघ. गणेशने वडिलांचे हात पाहिले. ते फाटलेले आणि कष्टाने खरखरीत झाले होते. गोपाळ म्हणाला, हे हात तुझ्यासाठी राबतात.
मला नको आहे की तुलाही आयुष्यभर अशीच मजुरी करावी लागावी, म्हणून तुला शिकवत आहे. तेव्हा गणेश काही बोलला नाही. त्या रात्री सावित्रीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. ती म्हणाली, बाळा, चूक प्रत्येकाकडून होते, पण वेळेत सुधारलं तर आयुष्य सुंदर होतं. गणेशनं मान हलवली. क्षणभर त्याला स्वतःची चूक समजली. पण दुसऱ्या दिवशी रम्या आणि बंड्या पुन्हा आले. चल, जत्रेला जाऊ. गणेश पुन्हा त्यांच्या मागे गेला. हळूहळू त्याचा स्वभाव बदलू लागला. तो उशिरा घरी येऊ लागला. अभ्यास पूर्णपणे कमी झाला. आई वडिलांना उलट उत्तर देऊ लागला. गावातील मोठ्यांचा आदर करेनासा झाला. गावातील अनेक लोक कुजबुजू लागले. गोपाळचा मुलगा वाईट संगतीला पडला आहे. हे ऐकून गोपाळ आणि सावित्री यांचं हृदय तुटत होतं. त्यांना अजूनही आशा होती आपला गणेश एक दिवस नक्कीच सुधारेल. पण त्यांना माहीत नव्हतं की खरी परीक्षा अजून बाकी होती. गणेश आता पूर्णपणे बदलला होता. पूर्वी आई वडिलांचा शब्द डोक्यावर घेणारा मुलगा आता त्यांच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करू लागला होता. पहाटे उठून अभ्यास करणारा गणेश आता उशिरापर्यंत झोपायचा. शाळेला जातो असे सांगून गावात मित्रांसोबत फिरत राहायचा. शिक्षकांनी अनेकदा समजावलं, पण त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. गोपाळ आणि सावित्री रोज देवाकडे एकच प्रार्थना करायचे, हे देवा, आमच्या मुलाला सद्बुद्धी दे. एके दिवशी रम्या, बंड्या आणि नाना गावाच्या बाहेरच्या वडाच्या झाडाखाली बसले होते. रम्या म्हणाला, गण्या, तुझ्याकडे पैसे आहेत का? तेव्हा गण्या म्हणाला, नाही. मग मजा कशी करायची? जत्रा आली आहे. पाळणे, मिठाई, सिनेमा सगळ्यासाठी पैसे लागतात. गणेश थोडा शांत झाला. बंड्या हसत म्हणाला, घरी असतील ना पैसे, थोडे घे, कोणाला कळणार आहे. गणेश थोडा घाबरला. नाही, ते चुकीचं आहे. नाना म्हणाला, अरे, आई वडील तुझेच आहेत, त्यांचे पैसे म्हणजे तुझेच पैसे. हे शब्द गणेशच्या मनात घर करून बसले. आणि त्या रात्री गोपाळ शेतातून दमून घरी आला. त्यानं खिशातून काही रुपये काढून देवासमोर ठेवले. तो म्हणाला, हे उद्या बियाणं आणण्यासाठी आहे. सावित्रीनं पैसे कपाटात ठेवले. गणेशनं हे सगळं पाहिलं होतं. रात्री सगळे झोपले, पण गणेशच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं. घेऊ का? नको. पण मित्र काय म्हणतील? फक्त थोडेच पैसे आहेत. शेवटी मोह जिंकला. तो हळूच उठला, कपाट उघडलं आणि थरथऱ्या हातांनी पैसे घेतले. त्या क्षणी त्यांच्या हातापेक्षा त्यांचा विवेक अधिक जास्त थरथरत होता. दुसऱ्या दिवशी चौघे मित्र जत्रेत गेले. गरम भजी, जिलेबी, खेळणी, पाळणे, चित्रपट. गणेशला सुरुवातीला खूप मजा वाटली. रम्या म्हणाला, पाहिलंस, पैसे असले की आयुष्य मजेत असतं. गणेश हसला, पण त्याच्या मनात सतत आईवडिलांचा चेहरा येत होता. संध्याकाळी गोपाळनं कपाट उघडलं. पैसे गायब होते. तो थोडा घाबरला. सावित्री, पैसे कुठे आहेत? ती धावत आली. दोघांनीही पुन्हा पुन्हा शोधले, पण पैसे काही केल्यास सापडेना. गोपाळच्या कपाळावर घाम फुटला. उद्या बियाणं कसं आणायचं? दोघांच्याही डोळ्यात चिंता होती. त्याचवेळी गावातील एका माणसानं सांगितलं, आज तुमचा गणेश मित्रांसोबत जत्रेत पैसे उधळत होता. आणि हे ऐकताच दोघेही हादरले. गोपाळने काही न बोलता गणेशची वाट पाहिली. रात्री गणेश उशिरा घरी आला. वडील शांतपणे म्हणाले, गणेश बाळा, इकडे. गणेश समोर येऊन उभा राहिला. आज जत्रेला गेला होतास का? गणेश बोला, हो. पैसे कुठून आले? गणेश गप्प. उत्तर दे. मित्रांनी दिले. इतक्यात गावातील माणूस बाहेरून म्हणाला, गोपाळ, मी स्वतः पाहिलं. पैसे गणेशच देत होता. गणेशचा चेहरा आता पांढरा फटक पडला. गोपाळनं पुन्हा विचारलं, शेवटचं विचारतो, पैसे कुठून आणलीस? गणेशच्या डोळ्यात आता अश्रू आले होते. तो रडत म्हणाला, बाबा, मीच कपाटातून घेतले. सावित्रीच्या हातातून पाण्याचा तांब्या खाली पडला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, बाळा, आम्ही उपाशी राहिलो असतो, पण तुला कधी कमी पडू दिलं नाही. मग ही वेळ का आणलीस?
गोपाळ रागवला नव्हता. त्याच्या डोळ्यात फक्त वेदना होत्या. तो म्हणाला, पैशांपेक्षा मला तुझ्या खोटेपणाचं आणि चोरीचं दुःख आहे. घरात काही क्षण पूर्ण शांतता होती. फक्त सावित्रीच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी गोपाळनं पुन्हा गणेशशी बोलण्याचा प्रयत्न केला. बाळा, अजूनही वेळ गेलेली नाही. त्या मित्रांची साथ सोड, अभ्यास कर, नवीन सुरुवात कर. पण गणेश हट्टीपणे म्हणाला, मी काही लहान मुलगा नाही. मी आता मोठा झालो आहे. मला माझं चांगलं वाईट चांगलं समजतं. हे ऐकून गोपाळचं मन पूर्णपणे तुटलं. रात्र झाली. गोपाळ आणि सावित्री बराच वेळ बोलत बसले. सावित्री रडत म्हणाली, आपल्या मुलाला घराबाहेर कसं काढायचं. गोपाळच्या डोळ्यातही पाणी होतं. परंतु तो म्हणाला, आज आपण त्याला थांबवलं नाही तर उद्या तो आणखी मोठी चूक करेल. आज त्याला जीवनाचा धडा मिळाला नाही तर उद्या समाज त्याला कठोर शिक्षा देईल. बराच वेळ त्यांनी विचार केला आणि बराच विचार करून त्यांनी एक कठीण निर्णय घेतला. पहाट झाली. गणेश उठला. गोपाळनं त्याला जवळ बोलवलं. शांत पण ठाम आवाजात तो म्हणाला, गणेश, आम्ही तुला खूप समजावलं, प्रेम दिलं, विश्वास ठेवला, पण तू तो विश्वास तोडलास. सावित्री रडत होती. गोपाळ पुढे म्हणाला, जोपर्यंत तुला तुझ्या चुकीची जाणीव होत नाही आणि प्रामाणिकपणे जगण्याचा निर्धार होत नाही, तोपर्यंत या घरात राहण्याचा तुला अधिकार नाही. हे ऐकताच गणेश हादरला. बाबा, खरंच मला घराबाहेर काढताय? गोपाळने मान खाली घातली. सावित्रीनं कपड्यांची छोटी पिशवी त्याच्या हातात दिली. त्यात 2 जोड कपडे, एक चादर, थोड्या भाकरी आणि कांदा होता. ती रडत म्हणाली, बाळा, भूक लागली की हे खा आणि कधी वाटलं की तू बदलला आहेस तर या आईचं दार तुझ्यासाठी नेहमी उघडं आहे. गणेशच्या डोळ्यात अश्रू आले, पण त्याचा अहंकार अजूनही जिवंत होता. तो म्हणाला, ठीक आहे, मी माझ्या पायावर उभा राहील. तो घराबाहेर पडला. गोपाळ दारात उभा राहून त्याच्याकडे पाहत होता. गणेश वळून पाहिल, परत येईल अशी त्याला अगदी शेवटपर्यंत आशा होती, पण गणेश मागे वळूनही पाहिलं नाही. सावित्री दारातच जोरजोरात रडू लागली आणि खाली बसली. गोपाळनं आकाशाकडे पाहिलं आणि डोळे मिटून फक्त एवढंच म्हणाला, देवा, माझ्या मुलाचं रक्षण कर, त्याला योग्य मार्ग दाखव. त्या दिवसापासून गणेशचा खऱ्या आयुष्याचा संघर्ष सुरू झाला. गणेशने घराचा उंबरठा ओलांडला. खांद्यावर एक छोटीशी कपड्याची पिशवी होती. डोळ्यात राग, मनात अहंकार आणि ओठांवर एकच वाक्य, मला कोणाची गरज नाही, मी स्वतः माझं आयुष्य घडवेन. पण त्याला माहीत नव्हतं की आयुष्याची खरी परीक्षा आता सुरू होणार होती. गणेश सरळ रम्या, बंड्या आणि नानाकडे गेला. रम्या म्हणाला, अरे वा, आलास, आता तू पूर्णपणे मोकळा झालास. सगळे हसले. गणेशनं अभिमानानं सांगितलं, आई वडिलांनी मला घराबाहेर काढलं. हे ऐकून क्षणभर सगळे शांत झाले. बंड्या म्हणाला, ठीक आहे, काही दिवस आमच्यासोबत राहा. गणेशला वाटलं, हेच माझे खरे मित्र आहेत. काही दिवस सगळं काही मिळून अगदी गावोगावी फिरले आणि उरलेले पैसे संपले. पिशवीतील भाकऱ्याही संपल्या. रम्या म्हणाला, गड्या, आता प्रत्येकानं स्वतःची सोय करायची. गणेश आश्चर्यानं म्हणाला, काय, आपण सगळे मित्र नाही का? नाना हसत म्हणाला, मित्र आहोत, पण तुझं पोट तू भर. त्या दिवशी प्रथमच गणेशला जाणवलं, स्वार्थासाठी जवळ येणारे लोक मित्र नसतात. दिवसभर तो कामाच्या शोधात फिरत राहिला. कोणी विचारत होतं, काय काम येतं? गणेशकडे उत्तर नव्हतं. तो म्हणायचा, काहीही करीन, पण अनुभव नसल्यामुळं कुणी काम दिलं नाही. संध्याकाळ झाली. त्याच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता. तो एका मंदिराच्या ओट्यावर बसला. पोटात भुकेची आग डगमगत होती. त्याच्या डोळ्यासमोर आईनं दिलेल्या शेवटच्या भाकऱ्याही आठवल्या. तो हळूच पुटपुटला, आई, तुझी किंमत मला आज समजते आहे. त्या रात्री जोरदार पाऊस सुरू झाला. ना घर ना आसरा. गणेश एका बंद दुकानाच्या पडवीत बसला. भिजत भिजत त्यानं रात्र काढली. थंडीनं तो थरथरत होता. त्याला आठवलं, आई नेहमीच रात्री चादर व्यवस्थित पांघरून द्यायची. आज ती नव्हती.
दुसऱ्या दिवशी सकाळी तो बाजारात गेला. एका व्यापाऱ्यानं त्याला विचारलं, पोती उचलशील? गणेश लगेच म्हणाला, हो. दिवसभर त्यानं जड पोती उचलली. हाताला फोड आले, पाठीला त्रास झाला. संध्याकाळी व्यापाऱ्यानं त्याच्या हातात थोडे पैसे ठेवले. गणेशच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि गणेश मनातच म्हणाला, हे पैसे कमवण्यासाठी बाबांना रोज किती कष्ट घ्यावे लागत असतील. काही दिवसांनी रम्या पुन्हा त्याला भेटला. तो म्हणाला, चल, एका व्यापाऱ्याकडून माल आणायचा आहे, चांगले पैसे मिळतील. गणेश त्याच्यासोबत गेला. काम झाल्यावर व्यापाऱ्यानं पैसे रम्याच्या हातात दिले. रम्या मग गणेशला म्हणाला, मी वाटून देतो. पण तो पैसे घेऊन पळून गेला. गणेश तासभर वाट पाहत राहिला. रम्या परतलाच नाही. त्या दिवशी त्याला समजलं, वाईट माणूस इतरांनाच नाही तर स्वतःच्या मित्रांनाही फसवतो. असं करता 2 दिवस त्याला काम मिळालं नाही. भूक, थकवा आणि एकटेपणा. तो एके दिवशी नदीकाठी बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो स्वतःशीच म्हणाला, जर मी आईवडिलांचं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. पण आता परत जाण्याची त्याची हिंमतही त्याला होत नव्हती. त्याच वेळी एक वृद्ध माणूस तिथून जात होता. त्याच्या खांद्यावर लाकडाची फळी आणि हातात सुतारकामाची साधनंही होती. त्याचं नाव होतं विठ्ठल काका. विठ्ठल काका हे वृद्ध होते. त्यांनी गणेशकडं पाहिलं. बाळा, का रडतो आहेस? गणेश काहीही बोलला नाही. तेव्हा विठ्ठल काका शांतपणे त्याच्या शेजारी बसले. भूक लागली आहे का? गणेशने मान हलवली. काकांनी आपल्या डब्यातली भाकरी आणि भाजी त्याच्यासमोर ठेवली आणि म्हणाले, खा. गणेशनं आयुष्यात कधीही इतक्या कृतज्ञतेने अन्न खाल्लं नव्हतं. जेवण झाल्यावर विठ्ठल काका म्हणाले, आता सांग, काय झालं बाळा? गणेशनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व कहाणी सांगितली. सगळं ऐकून काका काही वेळ शांत राहिले आणि मग म्हणाले, चूक प्रत्येकाकडून होते, पण ती मान्य करणारा माणूस हा नेहमी मोठा होतो. गणेश खाली मान घालून बसला. विठ्ठल काका त्याला आपल्या छोट्या त्या कार्यशाळेत घेऊन गेले. तिथे लाकडाचा एक मंद सुगंध दरवळत होता. टेबल, खुर्च्या, दरवाजे, देवघर सगळं हाताने ते बनवलं जात होतं. काका म्हणाले, ही माझी संपत्ती आहे. गणेश आश्चर्यानं म्हणाला, इतकंच? काका हसले. नाही, माझी खरी संपत्ती म्हणजे माझं कष्ट, माझा प्रामाणिकपणा आणि माझं कौशल्य. काकांनी विचारलं, काम करशील का गणेश? गणेश म्हणाला, हो. मला काहीच येत नाही. काका हसले. कोणीही शिकूनच मोठं होतं. दुसऱ्या दिवसापासून गणेशनं काम सुरू केलं. पहिल्या दिवशी त्यानं फक्त कार्यशाळा झाडली. दुसऱ्या दिवशी साधनं स्वच्छ केली. तिसऱ्या दिवशी लाकूड घासायला शिकला. कधी हात कापला जायचा, कधी मोजमापही चुकायचं, तर कधी विठ्ठल काका रागवत नसत. तरीही विठ्ठल काका प्रेमाने समजून सांगत होते. ते फक्त म्हणायचे, चूक झाली म्हणजे शिकण्याची संधी मिळाली. रात्री झोपताना गणेशला आईवडिलांची खूप आठवण यायची. आईच्या हातची ती भाकरी, वडिलांचा प्रेमळ सल्ला. त्याच्या डोळ्यात अश्रू यायचे. तो मनोमन म्हणायचा, आई, बाबा, मी तुमचा विश्वास तोडला, पण मी बदलणार आहे. एके दिवशी सकाळी विठ्ठल काकांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले, गणेश, आज तुझ्या डोळ्यात मला पश्चाताप दिसतो आहे. आता त्याचं रूपांतर मेहनतीत कर आणि लक्षात ठेव, वाईट संगतीनं तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, पण चांगल्या मार्गावर चालायचं ठरवलंस तर तेच आयुष्य पुन्हा घडू शकेल. त्याच दिवशी गणेशनं अगदी मनोमन शपथ घेतली, आता मी कधीही खोटं बोलणार नाही, चोरी करणार नाही आणि मेहनतीचा मार्ग कधीही सोडणार नाही. त्याच्या आयुष्यातील खरा बदल याच दिवसापासून सुरू झाला. पहाटेची वेळ होती. विठ्ठल काका नेहमीप्रमाणे कार्यशाळेचे दार उघडत होते. गणेश आधीच तिथे पोहोचला होता. हातात झाडू, चेहऱ्यावर नम्रता आणि मनात एकच निर्धार, आजचा दिवस कालपेक्षा चांगला घडवायचा. विठ्ठल काका हसले. बाळा, माणूस बदलला आहे हे त्याच्या शब्दांवरून नाही तर सवयीवरून ओळखता येतं. गणेश शांतपणे त्याच्या पायावर हात
लावला आणि त्याने काम सुरू केलं. आता त्याचा प्रत्येक दिवस ठरलेला होता. पहाटे उठणं, देवाला नमस्कार करणं, कार्यशाळा स्वच्छ करणं, नवीन काम शिकणं, रात्री दिवसातील चुका लिहून ठेवणं. एकदा लाकडाचं मोजमाप करताना त्याच्याकडून खूप मोठी चूक झाली. संपूर्ण फळी वाया गेली. गणेश थोडा घाबरला. काका, माझ्याकडून चूक झाली. विठ्ठल काका हसले. तू चूक लपवली नाहीस म्हणून तू आधीपेक्षा मोठा झालास. एक श्रीमंत व्यापारी कार्यशाळेत आला. त्यानं सुंदर कपाट बनवण्याची ऑर्डर दिली. काम करताना व्यापाऱ्याचे पैशांचे पाकिट खाली पडले. त्यात भरपूर असे पैसे होते. गणेशने ते उचलले आणि लगेच व्यापाऱ्याला दिले. व्यापारी आश्चर्यचकित झाला. आजकाल एवढी प्रामाणिक माणसं कदाचितच भेटतात. विठ्ठल काका अभिमानानं गणेशकडे पाहत होते. त्यांना वाटलं, हा तोच गणेश आहे का, ज्यानं एकेकाळी स्वतःच्या घरातून चोरी केली होती. काही वर्ष लोटली. गणेश आता उत्कृष्ट सुतार झाला होता. त्याच्या हातातून तयार होणारे फर्निचर इतकं सुंदर असायचं की दूरदूरच्या गावातून लोक काम देण्यासाठी येऊ लागले. एका ग्राहकानं त्याला विचारलं, तुमच्या कामाचं रहस्य काय? गणेश अगदी हसून म्हणाला, प्रत्येक लाकडात एक सुंदर आकार लपलेला असतो. मी फक्त तो बाहेर आणतो. माणसाचंही तसंच असतं. प्रत्येकामध्ये चांगुलपणा असतो. तो जागा करावा लागतो. एके दिवशी विठ्ठल काका म्हणाले, गणेश, आता तू माझ्याकडे शिकणारा मुलगा नाहीस. आता तू स्वतःच गुरु झाला होण्याची वेळ आली आहे. त्यांनी आयुष्यभर जपलेली काही जुनी साधनं गणेशच्या हातात दिली. ही साधनं माझ्या गुरूंनी मला दिली होती. आज मी ती तुला देतो. गणेशच्या डोळ्यात पटकन पाणी आलं आणि म्हणाला, काका, तुम्ही माझ्यासाठी वडिलांसारखे आहात. विठ्ठल काका म्हणाले, नाही बाळा, मी तुला जगायला शिकवलं, पण जगात आणणारे आणि संस्कार करणारे तुझे आईवडील आहेत. त्यांचं ऋण कधी विसरू नकोस. रात्र झाली की गणेश झोपू शकत नव्हता. त्याच्या डोळ्यासमोर आईचा तो रडणारा चेहरा आणि वडिलांचा तुटलेला विश्वास यायचा. तो स्वतःशी म्हणायचा, माझं यश अपूर्ण आहे. जोपर्यंत आईबाबांची माफी मिळत नाही तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही. शेवटी त्यानं गावात परत जाण्याचा एक निर्धार घेतला. सोनवाडी तसं गाव तसंच होतं. तेच रस्ते, तेच मंदिर, तेच वडाचं झाड. पण गणेश बदलला होता. साधे कपडे, नम्र स्वभाव आणि चेहऱ्यावर आत्मविश्वास. तो हळूहळू आपल्या घराकडे चालू लागला. घरासमोर पोहोचल्यावर तो थोडा थांबला. मातीच्या भिंती आणखी जुन्या झाल्या होत्या. छपराचे काही कौलही तुटली होती. अंगणात पूर्वीसारखी रांगोळी नव्हती. दरवाजाजवळ गोपाळ बसले होते. त्यांचेही केस पूर्ण पांढरे झाले होते. चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या. सावित्रीच्या हातात आता पूर्वीसारखी ताकद नव्हती. गणेशनं थरथरत्या आवाजात हाक मारली, आई. सावित्रीनं आवाज ओळखला. ती धावत बाहेर आली. क्षणभर तिला विश्वासच बसला नाही. गण्या, गण्या. गणेश तिच्या पायावर जोरात कोसळला. रडत म्हणाला, आई, मला माफ कर. सावित्री त्याच्या डोक्यावरून हात फिरवत ती रडू लागली. गोपाळ अगदी शांतपणे उठला. गणेश त्याच्या पायावर पडला. बाबा, मी तुमचा विश्वास तोडला. मला शिक्षा द्या, पण मला माफ करा. गोपाळने त्याला उठवलं. त्याला मिठी मारली. डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते म्हणाले, बाळा, आम्ही तुला कधीच मनातून दूर केलं नव्हतं. तेव्हा गणेश म्हणाला, त्या दिवशी तुम्ही मला घराबाहेर काढलं तेव्हा मला वाटलं तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही. गोपाळ हसला आणि म्हणाला, नाही रे, आम्ही तुला घराबाहेर काढलं नाही, तर चुकीच्या मार्गावरून बाहेर काढलं. घरात काही क्षण आता शांतता पसरली होती. मग गोपाळ पुढे म्हणाले, जर त्या दिवशी आम्ही कठोर निर्णय घेतला नसता तर कदाचित आज तू तुरुंगात असतास किंवा आणखी मोठ्या संकटात सापडला असतास. आता गणेशचे डोळे भरून आले होते. काही दिवसांनी गावात ग्रामसभा भरली. गावकऱ्यांनी गणेशला बोलवलं. सगळे त्याच्याकडे आदराने पाहत होती. गणेश अगदी व्यासपीठावर उभा होता. गणेश व्यासपीठावर उभा राहिला. त्यानं शांतपणे बोलायला सुरुवात केली आणि म्हणाला, मित्रांनो,
मी जन्मतः चांगला नव्हतो आणि जन्मतः वाईटही नव्हतो. माझे निर्णय मला वाईट बनवत होते. त्यावर तो पुढे म्हणाला, वाईट मित्रांनी मला चोरी शिकवली, पण माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या गुरूंनी मला प्रामाणिकपणा शिकवला. गावात आता पूर्ण शांतता होती. त्यानंतर गणेश पुन्हा म्हणाला, आज मी तुम्हाला 4 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे वाईट संगत. वाईट संगत कधीही निवडू नका. दुसरी गोष्ट म्हणजे आईवडिलांच्या अनुभवाची किंमत त्यांच्या वया इतकी मोठी असते. तिसरी गोष्ट म्हणजे मेहनतीशिवाय मिळालेला पैसा माणसाला उद्ध्वस्त करतो. चौथी गोष्ट म्हणजे चूक झाली तरी निराश होऊ नका, ती मान्य करून स्वतःला बदला. गणेशने गावात मोफत सुतारकाम प्रशिक्षण सुरू केलं. गरीब मुलांना काम मिळवून दिलं. त्यांना कामही शिकवू लागला. तो प्रत्येक विद्यार्थ्याला पहिल्याच दिवशी एक वाक्य सांगायचा, कौशल्य हाताला काम देतं, पण चांगले संस्कार माणसाला मान देतात. काही महिन्यांनी विठ्ठल काका आजारी पडले. गणेश त्यांना भेटायला गेला. बाळा, काका हसत म्हणाले, बाळा, आता मला काहीच चिंता नाही. गणेश म्हणाला, का काका? तेव्हा काका लगेच म्हणाले, कारण आज तू फक्त चांगला कारागीर नाहीस, तू चांगला माणूस झाला आहेस. गणेश त्यांच्या चरणी नतमस्तक झाला. वर्षानुवर्ष उलटली. गणेश यशस्वी झाला, पण त्यानं कधीही आपल्या भूतकाळाचा विसर पडू दिला नाही. दरवर्षी तो गावातील मुलांना एकच कथा सांगायचा. एक मुलगा होता जो वाईट संगतीत पडला. त्यानं चोरी केली. आईवडिलांनी कठोर निर्णय घेतला. तो रागवला, पण आयुष्यानं त्याला सत्य शिकवलं. मेहनतीने तो उभा राहिला आणि शेवटी त्याला समजलं की आईवडिलांचं प्रेम कधीच संपत नाही. गावातील प्रत्येक मुलगा ती कथा ऐकून एक गोष्ट मनात कोरून द्यायचा, आईवडिलांचा राग हा क्षणिक असतो, पण त्यांचं प्रेम हे आयुष्यभर साथ देतं. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली तर कथेला लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.